रामकृष्ण हरी सर्वांना. आज दिनांक 2 जुलै 2026, वार आहे गुरुवार. माझा चष्मा माझ्या दाखवून उठलाय. आता नवीन बनवल्याशिवाय पर्याय नाही. आपण कालच्या माऊलींच्या 108व्या सेवेमध्ये 13व्या अध्यायातील 325 ओव्यांपर्यंत वाचन करत आलं होतं. आता तिथून पुढच्या 50 किंवा त्याच्यापेक्षा थोड्या जास्त ओव्यांचं आज मी वाचन करणार आहे. सर्वप्रथम गणपती बाप्पांना नमस्कार करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. हे आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. तैसे तुम्ही वासन पाहाल ग्रंथो नेघावरी गोपाल. जरी निर्विवाद नवेल निरूपण न भुजविता मते न फिटे आक्षेपाचे लागते. ते व्याख्यान जे तुमते जोडून नेते आणि माझे तव आघवे ग्रथन येण्याची भावे. जे तुम्ही संधी ओवावे सन्मुख सदा. एरवी तरी साचोकारे तुम्ही गीतार्थाचे सोयरे. जाणून गीता जीवसरे धरली निर्या. जे आपले सर्वस्व द्याल मग येते सोडवून न्याल. म्हणून ग्रंथ नवे बोल साचची हे. का सर्वस्वाचा लोभ धरा बोलीचा अभेरू करा. तरी गीते मजा घरा एकची गती. किंबहुना मज तुमची या कृपा गाजर. ते लागे व्याज ग्रंथांचे गेले तरी तुम्हा रसिका जोगे व्याख्यान शोधावे लागे. म्हणून मतांगे बोलो ठेला तव कथे पसरू झाला. श्लोकार्थ दुरी गेला की जो क्षमा या बोला आपल्या मजा. आणि घासाचे हरळू खेळीता लागे वेळू. ते दूषण नवे खडळू सांडा वाकी. का संवत्सरा सुकविता दिवस लागली या माता. कोपावे की जीविता जिताने की जे. परी यावेरील हे नव्हे तुम्ही साहिले ते समन्वय. आता अवधारी जे देवे बोलिले ऐसे. म्हणे उन्मेघ सुलोचना सावध होई अर्जुना. करू तुझ ज्ञाना ओळखी आता. तरी ज्ञान गायेथ ओळख करून निरुते. आक्रोश विनी जेते क्षमा असे. अगाध सरोवरी कवळीनी जी आकरी. कास देवांच्या घरी संपत्ती जैसे. पार्था ते निपाळे क्षमा जयाते वाळे. तेही लक्ष ते पुढे लक्ष न सांगू. तरी पडी येते लेणे अंगी भावी जाणे. तरी जे देवी सहाने सर्वची जया. त्रिविध मुख्य आघवे उपद्रवांचे मिळावे. वरी पडली या नवे वाकुळा असो. अपेक्षित पावे ते जाणे तोशी मानवे. अनपेक्षितही करवे तोची मानो. जो मानापमाना ते साहे सखळ दुःख जेत सामाय. निंदास्तुती नोये दुखंडू जो. उन्हाळेनी जो न तापे हिमवंती न कापे. कायसेनी न वासिवे पातलेया. स्वशिखरांचा भारू नेणे जैसा मेरू. धरा यज्ञ सुकरू ओझे न म्हणे. नानाचाराची निवृत्ती दाटणी न विक्षिते. तैसा नाना द्वंद्वती प्राप्ती घामे जेना. येवनी जळाचे लोट आली नदी नदांचे संगाट. करी वाढ पोट समुद्र जेली. तैसा दयांचा ठाई न सहानी कधीची नाही. आणि साहतो असे ऐसेही स्मरण नोरे. आगा जे पातले ते करुणी घाली आपले. ते तसा तेनी नवले घेपी जेना. हे अनाक्रोश क्षमा जळापाशी प्रियोत्तमा. जाणतेने महिमा ज्ञानासिला. तो पुरुष पांडवा ज्ञानाचा ओलावा. आता परीस आर्जवा रूप करू. तरी आर्जवते ऐसे प्राणांचे सौजन्य जैसे. आवडे तयाही दोषे एकसी गा. का तोंड पाहुणी प्रकाशो न खरी जेवी चंडाशू. जगा एक चौकाशो आकाश जैसे. तैसे जयाचे मन माणूसा प्रति आना. नवे आणि वर्तन ऐसे पैते. ते जगची सनळोखा जगेसे जुनाट होईल. आप पर हे बाप जाणे नाही. भलतेनेसेही मिळू पाणी ऐसा ढाळू. कवने विखे आळो निघे चित्ते. वारियाची धाव तैसे सरळ भाव. शंका आणि हाव नाही जया. माये पुढे बाळका निगतना पडे आशंका. तैसे मन देता लोका नालू छिजो. कांकलिया इंदिवरा परिवारू नाही धनुर्धरा. तैसे कावन कोपरा नेणे जीव. चोकाळपण रत्नांचे चोखाळ रत्नावरी किरणाचे. तैसे पुढा मना जायाचे करेने पाहे. आलो चुजवणेने अनुभवाची जोगावणे. घरी मोकली अंतकरणे नव्हेची दया.
देटी नोही मे नदी बोलणे नाही संदिग्धे कवनेसी हीनबुद्धी रहाटी चीन दहा इंद्रिय प्रांजळे निष्प्रपंच निर्मळे पाचही पान मोकळे आठही पहार अमृताची धार तेसे उजू अंतर किंबहुना जो माहेर या चिन्हांचे तो पुरुष सुबटा अजवासा अंगवटा जाणते तेची घरटा ज्ञान केला आता यावरी गुरुभक्तीची परी सांगो गाव धारी चतुर्नाथा आघवी यांची दैवा जन्मभूमी हे सेवा जे ब्रह्मकरी जीवा सोच्यात दे ते आचार्योपासली प्रकटी गेले तुझप्रती वैसुधा एकपंथी अवधानाची तरी सकाळ जळ समृद्धी घेऊन गंगा दिगली उदरी की श्रुती हे महापदी पैठी झाली नाना वेटावनी जीवते गुणागुण उपाते प्राणनाथा उचिते दिगले प्रिया तेसे सवाई आकुले जिने गुरुकडे उचले आपण ते केले भक्तीचे घर गुरुगृह जे देशी तो देशूची वसे मानसे विरहिणी काजे से वल्लभाते ते कोणी येतसे वारा देखुनी धावे सामुरा आड पडे म्हणे घरा बीचो कांचे किजो साचा प्रेमाची या बोली तया दिशेची आवडी बोली जीवस्थानापती करून निघाली गुरुगृही जो परी गुरु आज्ञा धरिले देह गावी असे ऐकले वासरुवा लाविले दावी दिसे म्हणे की हे बिरळे फिटेल की तो स्वामी भेटेल युगाहिऊनी वडील निमिष माने ऐस्या गुरुग्रामीचे आले का स्वयं गुरुनीच झाडले तरी गुरु गत आयुष्य जोडले आयुष्य देसे का सुखते अंकुरा वरी पडले या पृथ्वीला नाना अल्पदितींच्या साकारा आला मासा नातरी रंकी निधान देखील आंधळी या डोळे उघडले बनंगाची अंगा आले इंद्रपद तैसे गुरुचैनी नावे महासुखे अति थोरावे जे कोणीही पोटळावे आकाशका पै गुरुकुळी ऐसी आवडी जया देखसे जाण ज्ञान तयापासी पायक करी आणि अभ्यंतरी तरी लिहेकडे प्रेमाचे निपवळे श्री गुरुचे रूपणे उपास्य ध्यान हृदय शुद्धीच्या आवारी आराध्य तो गुरुदेव मग सर्व भावीसे परिवारी आपण म्हणू का चैतन्याची आपोवळी माझ्या आनंदाच्या रावळी गुरुळी गाढाळी ध्यानामृत उद्याजिता बोधारता बुद्धीची डाळी सात्विका भरोनी त्र्यंबिका लाखोळी वाहे काळशुद्धीत्रिकाली जीवदशा धूप जाळे ज्ञानदीपे ओवाळी निरंतर सामरस्याचे रसासवे अखंड अर्पित जाये आपण भरणा होय गुरु तो लिंग नातरी जीवाचे असे गुरु पांडू करुणे भोंजे ऐसे प्रेमाचे भोजे बुद्धी आहे पुणे कौसरी अनुरागी पर्यंत की नया तया नामकरी शिराबते ध्येय ध्यान बहुसुख तेची शेष तुली निर्दोक वरी जलशयनु देख भावी गुरु मग उगळती पाये लक्ष्मी आपण होय गरुड होऊन उभा नाही आपणचे नाभी आपणचे जन्मे ऐसे गुरु मूर्ती प्रेमे अनुभवी मनोधर्मे ध्यान सोप एकादेनी वेळे गुरु माये खरी भावबळी मग स्तन्य सुख लोळे अंकावरी नातरी गाकिरटी चैतन्य थोरू कळवडी गुरुधेनू आपण पाठी वत्स होय गुरु कृपा स्नेह सलेली आपण होय माळस होय होण एके वेळी हाची भावी गुरु कृपामृताचे वडव आपण सेवा कृतीचे होय रूप ऐसे संकल्प विये मन चक्षुपक्षे विन पिलू होय आपण कैसे पै हे अपारपण आवडीचे गुरु ते पक्षिनिकारी चारा घे चांचोरे गुरु तरुधारी घरी आपण कास ऐसे प्रेमाचे निथावे ध्यानाचे ध्यानाते बसवे पूर्ण सिंधू हे लावे कुठे ती देसे इथं आपल्या 400 ओव्यांचं वाचन झालं आहे 401 ओव्यांचं वाचन झालं आहे आता आपण त्याचा मराठीत अर्थ बघूया त्याप्रमाणे जर माझे निरूपण शंकारहित होणार नाही तर तुम्ही माझ्या ग्रंथाविषयी उत्सुक असणार नाही व ग्रंथाचा स्वीकार करणार नाही इतकेच नव्हे तर शिवाय आणखी तुम्ही रागवाल निरनिराळ्या मतांचे निराकरण न करता जर व्याख्यान केले तर त्या व्याख्यानात आक्षेपांचा संबंध दूर होणार नाही त्यामध्ये शंकेच्या पुष्कळ जागा राहतील व महाराज तसले व्याख्यान मला तुमची प्राप्ती होऊ देणार नाही आणि माझे ग्रंथ रचणे तर याच हेतूने आहे की तुम्ही संतांनी नेहमी प्रसन्न होऊन समोर असावे एरवी तुम्ही खरोखर गीतार्थाचे चाहते आहात असे समजून मी गीतेचा आश्रय केला तिला जीवासारखी प्रिय मानून तिचे व्याख्यान करू लागलो जी आपली सर्व मालमत्ता पूर्ण कृपा आहे ती
घ्याल व हिला गीते सोडवून न्याल. म्हणून गीता हा खरोखर ग्रंथ नव्हे, तर माझ्याजवळ तुमचे हे तारण आहे. अथवा तुम्ही आपल्या सर्वस्वाचा लोभ धराल व तारणाचा अभ्यास कराल, तर गीतेची व माझी एकच गती आहे असे समजा. फार काय सांगावे, मला तुमच्या कृपेशी काम आहे व त्या कृपेकरिता मी हे ग्रंथांचे निमित्त केले. तर तुम्ही जे रसे त्या तुम्हा योग्य व्याख्यान योजावे लागले. म्हणून माझ्याकडून अन्य मतांची चर्चा झाली, तो व्याख्यानाचा विस्तार झाला, श्लोकाचा अर्थ एकीकडे राहिला. या माझ्या बोलण्याबद्दल मला लेकराला आपली क्षमा करावी. आणि जेवीत असताना घासातील खडा काढताना वेळ लागतो, तर जेवणाऱ्याला तो घासातील खडा काढण्याला वेळ लागला व आपले जेवण आटोपण्यासह त्याने उशीर केला, तर त्या जेवणाऱ्याचा दोष नाही, कारण घासातील खडे वगैरे कचरा काढून टाकलाच पाहिजे. अथवा सोबतीच्या संभावित चोराला चुकवून आल्यामुळे घरी येण्यास मुलाला जास्त दिवस लागले, तर आईने मुलावर रागवावे किंवा तो जिवंत घरी आला म्हणून त्याच्यावर मीठ मोहऱ्या वगैरे ओवाळून त्याची दृष्ट काढावी. परंतु हे माझे बोलणे वरच्यासारखे शाबासकी देण्यासारखे नाही, तर माझे बोलणे पाळणाचे होते व ते तुम्ही सहन केले, हे म्हणणेच बरे. तर आता महाराज ऐका. देव असे बोलले. भगवान म्हणतात, हे ज्ञानरूपी उत्तम दृष्टी असणाऱ्या अर्जुना, आता तुला ज्ञानाचा परिचय करून देतो, तू इकडे लक्ष दे. तर जेथे सहज चरफडल्याशिवाय क्षमा असेल तेथे ज्ञान आहे, हे तू पक्के ओळख. फार खोल तळ्यात ज्याप्रमाणे कमळाचे वेल अथवा भाग्यवान पुरुषाच्या येथे जशी संपत्ती आपोआप येत असते अर्जुना, त्या मानाने ज्याच्या ठिकाणी क्षमा वाढत असते, तेही ज्या लक्षणापासून कळते ती लक्षणे आम्ही निश्चितपणे सांगतो. ज्या भावनेने आवडता अलंकार अंगावर धारण करतात, त्याप्रमाणे जो सर्व सहन करतो, आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक अशा मुख्य 3 प्रकारच्या तापांचा समुदाय आहेत, ते सर्व जरी एकदम त्याच्यावर कोसळले, तथापि तो डगमगत नाही. इच्छा असलेली एखादी वस्तू मिळाली असता जेवढा संतोष होतो, तेवढाच संतोषाने अनपेक्षित वस्तू प्राप्त झाली असता तिचा आदर करतो. मान व अपमान मनाच्या सारख्या स्थितीने सहन करतो व सुखदुःखे ही ज्याच्या ठिकाणी सारखी मानली जातात व निंदेने आणि स्तुतीने ज्याच्या मनाची स्थिती 2 प्रकारची, दुःखाची व संतोषाची अशी होत नाही. उन्हाळ्याने जो तापत नाही व हिवाळ्याने जो कापत नाही, आणि काही जरी प्राप्त झाले तर तो भीत नाही. मेरू पर्वत आपल्या शिखरांचे तसे ओझे मानत नाही, अथवा वराह अवतार ज्याप्रमाणे पृथ्वीला ओझे म्हणत नाही, ज्याप्रमाणे अनेक चराचर प्राण्यांना पृथ्वी जशी दडपली जात नाही, त्याप्रमाणे नाना प्रकारची सुखदुःख आदी द्वंद्वे प्राप्त झाली असता जीव श्रमी होत नाही. पाण्याचे लोट होऊन नदी व नद यांचे समुदाय आले असता समुद्र ज्याप्रमाणे आपल्या सर्वांचा समावेश करून घेतो, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी सहन न करणे हे कधीच नसते आणि आपण सहन करीत आहोत अशी आठवण ज्याच्या ठिकाणी राहत नाही, जे काही सुखदुःखादी भोग शरीराला प्राप्त होतात, ते सर्व आपले स्वरूपच आहे असे तो समजतो व म्हणून आपण अलौकिक असे काही सहन करतो असा अभिमानाचा पडदा त्याच्यावर बसत नाही. हे प्रियतमा अर्जुना, दात पोट न चावता स्वभावतःच असलेली ही क्षमा ज्यांच्या ठिकाणी असते, त्या पुरुषाच्या योगाने ज्ञानास मोठेपण प्राप्त होते असे समज. अर्जुना, तो पुरुष ज्ञानाचे जीवन आहे. आता आर्जवाचे स्वरूप तुला सांगतो, ऐक. अर्जुना, तर ज्यास आर्जव म्हणू लागतात ते असे की ज्याप्रमाणे प्राण्यांचे प्रेम कोणा संबंधही असे नाका ते सर्वांवर एकसारखे असते, अथवा सूर्य जसा तोंड पाहून प्रकाश करीत नाही, किंवा आकाश जसे सर्व जगाला सारखीच जागा देते, त्याप्रमाणे ज्याचे मन निरनिराळ्या माणसाची निरनिराळे नसते आणि ज्याची वागणूक ही अशी प्रकारची असते की सर्व जगच त्याच्या ओळखीचे आहे, त्याचे जगाशी फार जुने नाते आहे आणि आपले परकी ही भाषा त्याच्या ठिकाणी नसते, त्याचे वाटते त्याच्याशी पडते आणि पाण्यासारखी ज्याची वागण्याची रीत असते आणि कोणाही विषयी त्याचे चित्त विकल्प घेत नाही. वाऱ्याचे वाहने जसे सरळ असते, तसे ज्याच्या मनातील विचार सरळ असतात आणि ज्याला संशय आणि लोभ नसतात. आई पुढे येण्यास मुलात जशी शंका वाटत नाही, त्याप्रमाणे आपल्या मनातील विचार लोकांना सांगताना जो मागे पाहत नाही, ज्याप्रमाणे उमललेल्या कमळाला आपला सुवास जसा मर्यादित जागेत दाबून ठेवता येत नाही, त्याप्रमाणे ज्याचा जीव कानाकोपरा जाणतच नाही, म्हणजे ज्याच्या अंतःकरणाला गुप्त जागा माहीत नाही. रत्नांचा निर्मळपणा असतो, पण त्याच्यापेक्षा त्याच्या किरणांचा निर्मळपणा त्याच्या पुढे असतो, त्याप्रमाणे ज्याचे मन पुढे असते व करणे पाठीमागून असते, जो कोणत्याही बाबतीत संकल्प करण्याचे जाणत नाही व जो आत्मानुभवात तृप्त असतो, जो आपल्या मनाने कशाशी चिकटत नाही व कशाचा मुद्दाम त्याग करीत नाही,
ज्याची दृष्टी कपटी अथवा ओशाळी नसते व ज्याचे बोलणे संशययुक्त नसते आणि जो कोणाशी क्षुद्र बुद्धीने वागत नाही, ज्याची 10ही इंद्रिये सरळ निष्कपट आणि शुद्ध असतात, ज्यांचे पंचप्राण सदा सर्वदा मोकळे असतात, अमृताच्या धारेप्रमाणे त्यांचे अंतःकरण सरळ असते. फार काय सांगावे, तो या चिन्हांचे माहेर असतो. अर्जुना, तो पुरुष अर्जुनाची मूर्तीच आहे व तो पुरुष ज्ञानाने आपले राहावयाचे ठिकाण केले आहे असे समज. आता यानंतर गुरुभक्तीचा प्रकार सांगू. हे चतुरांच्या राजा, तो तू ऐक. ही गुरुसेवा सर्व भाग्यांची उत्पन्न होण्याची जमीन आहे व जी सेवा शोकग्रस्त जीवाला ब्रह्म करते ती गुरुभक्ती आता तुला स्पष्ट सांगितली जाईल. मात्र तू इकडे एकवटून लक्ष दे. तरी सर्व जलसंपत्ती घेऊन गंगा ही जशी समुद्रात प्रवेश करते अथवा वेद जसे ब्रह्मपदात प्रविष्ट होतात अथवा आपल्या जीवासह आपल्या अंगाच्या गुणांसह सकट आपल्या स्वतःला पतिव्रतेने उत्तम प्रकाराने आपल्या पतीस दिले, त्याप्रमाणे ज्याने आपले अंतर मानसिक बाह्य इंद्रिया अधिक गुरुकुळाला अर्पण केले व आपल्याला गुरुभक्तीचे घर केले आहे, ज्याप्रमाणे विरहिणीच्या चित्तात प्रियकर असतो, त्याप्रमाणे ज्या देशात गुरूचे घर असते तो देश त्याच्या मनामध्ये असतो. गुरुच्या देशाकडून जो वारा येत असेल त्या वाऱ्याला पाहून जो त्याला सामोरा धावून जातो व त्याच्या मार्गात आडवून पडून म्हणतो, आपण माझ्या घरी यावे. सद्गुरूविषयीच्या खऱ्या प्रेमाने वेडा झाल्यामुळे ज्याला त्या दिशेचीच बोलणे आवडते व जो आपल्या जीवाला गुरूंच्या घरात मिराजदार करून ठेवतो, परंतु वासरास दोरीने बांधून ठेवल्यामुळे त्यास गायीकडे जाण्याची इच्छा असूनही त्यास हालता येत नाही, त्याप्रमाणे गुरुची आज्ञा हीच कोणी एक दावे. त्याने देहास बांधून टाकल्यामुळे त्याला एकट्याला आपल्या गावी राहावे लागून गुरुच्या गावाकडे धाव घेता येत नाही. तो म्हणतो, ही गुरु आज्ञारूपी दाव्याची गाठ केव्हा सुटेल व केव्हा तो स्वामी भेटेल. तो गुरुच्या वियोगात जाणाऱ्या निमिषाला युगाहून मोठे मानतो. तशात जर कोणी गुरुच्या गावचे आले अथवा स्वतः गुरूंनीच पाठवले तर जसे मरावयास टेकलेल्या पुरुषाला आयुष्य प्राप्त व्हावे अथवा स्वप्नाच्या अंकुरावर अशा अमृताच्या धारा पडाव्यात अथवा डबक्यातला मासा जसा समुद्रात यावा अथवा दरिद्री पुरुषाला जसा द्रव्यांचा ठेवा सापडावा किंवा आंधळ्याला जशी पुन्हा दृष्टी यावी अथवा भिकाऱ्याला जसे इंद्रपद मिळावे, त्याप्रमाणे गुरुकुळाच्या निमित्ताने मोठा आनंद झाल्यामुळे ज्याला आपण इतके वाढलो असे वाटते की आकाशाला आपण सहजच पावटावं. ज्या पुरुषाच्या ठिकाणी गुरुकुळासंबंधाने असे प्रेम तू पाहतो त्याच्यापाशी ज्ञान साखरी असते असे समज आणि अंतःकरणात प्रेमाच्या बळावर श्री गुरुमूर्तीची ध्यानाने उपासना करतो. अंतःकरणाची शुद्धता हाच कोणी एक आवार त्या आवारामध्ये आराधना करण्याचा योग्य जो गुरु त्याची प्राणप्रतिष्ठा करतो व मग कायेने वाचने व मनाने श्री गुरुच्या नवजवा आपण बनतो अथवा ज्ञानाच्या आवारात असणाऱ्या आनंदाच्या देवळामध्ये गुरुरूपी लिंगाला ध्यानरूपी अमृताचा अभिषेक करतो. बोधरूपी सूर्य उगवताच बुद्धिरूपी टोपलीत अष्टसात्विक भाव भरून तो त्याची लाखोली श्री गुरुरूपी शंकराला वाहतो. पवित्र काल ह्याच कोणी शिवपूजनाच्या 3 वेळा त्यांनी जीवनरूप धूप जाळून ज्ञानरूपी दिव्याने निरंतर ओवाळतो. गुरुला ऐक्य भावरूपी नैवेद्य नेहमी अर्पित राहतो व आपण पूजा करणारा गोसावी होऊन गुरुला शंकराची पिंडी करतो अथवा जीवरूपी शय्येवर गुरुला पती करून भोगतो. अशा प्रेमाची आवड त्याची बुद्धी बाळगते. कोणा एका वेळी मनात गुरुविषयी प्रेम भरले की त्याला त्या प्रेमात क्षीर समुद्र असे नाव देता. त्या प्रेमरूपी क्षीर समुद्रामध्ये ध्येय जे गुरु त्याच्या ध्येयापासून होणारे जे अपार सुख हे सुखच शेषरूपी शुद्ध गादी समजतं व त्यावर श्री गुरु विष्णूप्रमाणे जलशयन करणारे जे श्री गुरु आहेत असे समजतो. श्री गुरुरूपी विष्णूच्या पायाची सेवा करणारी लक्ष्मी आपणच होतो व आपणच गरुड होऊन पुढे उभा राहतो. आपणच श्री गुरुरूपी विष्णूच्या नाभी कमळात जन्म घेतो म्हणजे ब्रह्मदेव होतो. गुरुमूर्तीच्या प्रेमाने असा ध्यान सुख अंतःकरणात अनुभवतो. एखाद्या वेळी आपल्या भावाच्या बळाने गुरुला आई मानतो व मग आपण त्या आईच्या मांडीवर स्तनपानाच्या सुखाने लोळतो अथवा अर्जुनाच्या इतनरूपी झाडाच्या खाली गुरुला गाय कल्पून आपण तिच्या पाठीमागे असणारे वासरू होतो. गुरुच्या प्रेमरूपी जळात आपण मासोळी आहोत. कोणा एका वेळेला अशीच कल्पना करतो. गुरुकृपेच्या ठिकाणी अमृताच्या दृष्टीची कल्पना करतो व आपल्या ठिकाणी सेवानिवृत्तीरूप रूपाची कल्पना करतो. असे संकल्प त्याचे मन करते. डोळे उघडले नाहीत व पंख फुटले नाहीत असे पक्षाचे पिल्लू आपणच होतो. त्याच्या प्रेमाचे अमर्यादपण कसे आहे. गुरुला पक्षिणी करतो व आपण पिल्लू बनलेला तिचा त्वचेतून चारा घेतो.
गुरुला पोहणारा करून आपण त्याच्या कासेला लागतो. ज्याप्रमाणे पूर्ण भरलेल्या समुद्रात लाटा मागून लाटा उत्पन्न होतात, त्याप्रमाणे अशा प्रेमाच्या बळाने ध्यानच ध्यानाला प्रसवते. तर आपला 401 ओव्यांचा मराठीत अर्थ वाचून झाला आहे. झालेली माऊलींची आजची सेवा, माऊलींच्या समाधी